प्रेमात. माझे नाव प्रणिती डोंगरे. मी सर्वात अगोदर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी स्त्री संवर्धनासाठी स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला रणरागिणीला आदिशक्तीला नमनाला माझा मानाचा मुद्रा करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. अहो झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं. झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं. आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रभावात आणावं कसं आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्या समाजातल्या लोकांना समजून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं. खरंच आपला समाज आपला देश खूप प्रगती करत आहे, प्रगतीची वाट चालत आहे, पण तरीही स्त्रीला जेवढे महत्त्व स्थान मिळाले पाहिजे तेवढे मिळत नाही. म्हणजेच एका स्त्रीला म्हणजेच एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं. तिच्या जन्मा अगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा हो त्या लहान जीवाला, त्या उमलत्या कळीला मुलापासून नष्ट करायचा. तेव्हा तो लहान जीव उमलती कळी आपल्या आईशी बोलते. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेले हे जग उघड्या डोळे हसरून महिलांनी पाहायचं. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेले हे जग उघड्या डोळे हसरून महिलांनी पाहायचं. काळाचा पडदा रडू नको आई, अगं काळाचा पडदा रडू नको आई, आता मला जगायचंय. खरं आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगले पण मुलगी नको, पण मुलगा किंवा मुलगी या दोन्हींना पण आपण आपल्या देवाचं वरदान म्हणून स्वीकारले पाहिजे. आपल्याला हे दिसत नाही बाहेरच्या समाजात स्त्रीचे स्थान किती मोठे आहे आणि आपल्या समाजात स्त्रीचे स्थान किती लहान आहे, पण तरीही आम्हाला मुलगाच हवा. कारण आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती ना. रात्री दारू पिऊन यायचं, बायकोला मारायचं, हीच का हो पुरुष प्रधान संस्कृती? कुणी सांगेल का मला हीच का हो पुरुष प्रधान संस्कृती? तरीही आम्हाला मुलगाच हवा. कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे कुलदीपक, पण मुलगी नाही का हो तुमच्या वंशाची पत्नी बनू शकत? तिला पण हक्क आहे जगायचा, पण तरीही आम्हाला मुलगाच हवा. लक्षात ठेवा, हे विसरू नका. जर फूल न रहे धरती पर तो फल कहाँ से आएंगे, फूल न रहे धरती पर तो फल कहाँ से आएंगे. जर मुलीच नाही राहिल्या या धरतीवर तर तुम्ही मुले कुठून आणणार, तुमच्या वंशाचा दिवा कुठून जन्माला आणणार. फूल न रहे धरती पर तो फल कहाँ से आएंगे, अंश काटकर अपना तुम वंश कहाँ से बढ़ाओगे. आपल्या समाजातल्या स्त्रीला फक्त घडवलंच नाही पाहिजे, तिला शिकवलं पाहिजे, तिला वाचवलं पाहिजे, तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे. तेव्हाच आपला समाज शिक्षित व प्रशिक्षित होईल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते व जाता एवढेच बोलते. सूर्य कुणाला वाकत नाही, सह्याद्री कुणाला झाकत नाही, सह्याद्री कुणाला वाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही,